नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातून मान्सून परतला असला तरी पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 24 तासात राज्याच्या अनेक भागात विशेषतः दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने तसेच पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लक्षद्वीपजवळ तयार झालेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. ही प्रणाली आता अधिकाधिक तीव्र होऊन उत्तर पश्चिम दक्षिण सरकत आहे. या प्रणालीमुळे पूर्वेकडील बाष्पयुक्त वारे राज्यांच्या दिशेने वाहत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. आज सकाळच्या उपग्रह सॅटेलाइट छायाचित्रानुसार विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांच्या काही भागात ढगाळ हवामान दिसत असले तरी सध्या बहुतांश राज्यात हवामान कोरडे आहे. पुढील 24 तासांमध्ये या प्रणालीचा प्रभाव वाढणार असून त्यामुळे पावसाची व्याप्ती आणि तीव्रता दोन्ही वाढण्याची शक्यता आहे.